भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. आणि काचे कानी गुणदोष मनानी, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्रं, कलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुम चाला गेलो निज चरणा, तुम चाला गेलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा देवा, यावरी न करावा अभेरो.
तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल। भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातील अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आज या ठिकाणी सेवेला निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल बाकी एकदम छान लागले, सिस्टीम खूपच छान लागली आहे। थोडंसं बोलतानाही बेस थोडा कमी ठेवा, थोडा रिवर्ब मला देता आला बोलताना तर चालेल, म्हणजे तिकडे तुमचा ओव्हरलॅप होणार नसेल तर। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवंताच्या प्राप्तीचे सुलभ उपाय सांगतात आणि तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। उपाय सांगणारे तुकोबाराय आहेत आणि ते आम्हाला उपाय सांगतात। कशाचा उपाय आहे? तुझ व्हावा आहे देव। तुला जर देव पाहिजे आहे तर या सर्वांसाठी उपाय आहेत। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 उपाय तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात। पहिला आहे भावे गावे गीत, शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध चित्तानं, भावनायुक्त अंतःकरणानं जर तुम्ही भगवंताचं स्मरण केलं, त्याचं गुणगान गायलं, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, सोपा उपाय आहे। दुसरा उपाय तुकोबाराय सांगतात, अनिकाचे काणी गुणदोष मनाना आणि, दुसऱ्याचे गुणदोष कानाने ऐकायचेही नाहीत आणि ऐकले तरी ते मनामध्ये साठवायचे नाहीत, मनामध्ये आणायचे नाहीत। तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। वेचिते वचन, तिसरा उपाय फार सुंदर आहे। महाराज असं बोलावं, असं ऐकावं, जेणे राहे समाधान। बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल, अशा पद्धतीचं वचन, अशा पद्धतीचे शब्द आमच्या मुखामधून पडले तर तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। चौथा उपाय तुकोबाराय सांगतात, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा। हे मस्तक आहे ना, ते संतांच्या चरणावरती ठेंगण करा, त्या ठिकाणी हे मस्तक झुकवा। तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। आणि 5वा सोपा उपाय तुकोबाराय सांगतात, हेही नाही जमलं तर फार नाही परंतु थोडा तरी आमच्या जीवनामध्ये परोपकार घडावा। तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल। प्रस्तावनेमध्ये अभंगाचा भावार्थ, अभंगाचा शब्दार्थ, अभंगाचा वाच्यार्थ मी आपल्या समोर मांडला। आपल्या संकल्पित वेळामध्ये या अभंगावरती जेवढं चिंतन आपल्याला करता येईल त्याचा आपण प्रयत्न करूयात। तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपा प्रसादानं आणि गुरुवर्यांच्या असीम असणाऱ्या कृपाछत्रेच्या या कृपा प्रसादानं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं असतो। आपल्या या परमपावन पुण्यभूमी असणाऱ्या शहा गावामध्ये अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये, अत्यंत उत्साहानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, जवळजवळ 40 वर्षाची अखंड परंपरा आज आपण या ठिकाणी जोपासत आहात। किती द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय हा कीर्तनकारांमुळे नाही तर तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळे आज टिकून आहे। हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे। कीर्तनकार कीर्तन करून निघून जातात
परंतु ती परंपरा अखंड जपण्यासाठी, ती जोपासण्यासाठी आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत भक्तीनं आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं याच्यामध्ये प्रवृत्त होत आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा यावत चंद्रो दिवाकरो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असाच राहणार आहे. जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय असणार आहेत. नव्हे नव्हे, ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असणार आहे. लक्षात आलं का? वारकरी संप्रदाय या जगाच्या पाठीवरती असा संप्रदाय आहे की ज्या या जगामध्ये अनेक पंथ आहेत, परंतु वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ नाहीत आणि ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत या जगामध्ये दुसरे कोणी नाहीत. या संतांच्या परम पावन भूमीमध्ये 40 वर्षापासून आपण ही अखंड अव्याहत परंपरा या ठिकाणी अत्यंत आदरानं चालवलेली आहे. आनंद वाटला, एवढा आनंद वाटला की इथं आल्याबरोबर ते वाटत होतं एवढं पुण्यावरनं एवढं लांब आलोय, चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु आमचे जाधव साहेब माझं कीर्तन कुठं ऐकलं त्यांनी मला माहिती नाही, पण मी अगोदरच सांगितलं बाबा मला थोडंसं माझी तिथली पुण्यातली गडबड व्यवस्था असते, एवढ्या लांब येणं आणि येणं जाण्याच्या वेळामध्ये बरेच कामं तिथलीही माझी उरकत असतात. पण ते म्हणाले नाही महाराज, आम्ही तुमचं कीर्तन ऐकलंय आणि आमच्या गावातल्या लोकांना ते कीर्तन ऐकायचं आहे, म्हणून तुम्ही आमच्याकडे या. सर्व कीर्तनकारांची यादी त्यांनी सांगितली. आमचे साहेब मगाशी सांगत होते या सप्ताहामध्ये असा एकही नामवंत कीर्तनकार नाही की जो या ठिकाणी येऊन गेला नाही. फक्त त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली की वैकुंठवासी परम आदरणीय परमश्रद्धेय जगन्नाथ अण्णा महाराज पवार आणि दुंडा महाराज देगलूरकर ही 2 महात्मे फक्त आम्हाला लाभले नाहीत, अन्यथा सर्व कीर्तनकार या ठिकाणी आलेत. अशा सर्व कीर्तनकारांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे आणि ही गादी आहे. लक्षात आलं का? आणि आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे. आम्ही पाहतो जिकडं तिकडं सप्ताह म्हटलं की इकडनं 4 टाळकरी बोलवा, तिकडनं 4 टाळकरी बोलवा, गावातली बाहेर गावातले गुणवान बोलवा, तिकडनं त्यांचा वेगळाच ताल असतो, वाजवणारे कुठून तरी बोलवा. परंतु आपल्या गावाचं कौतुक याच्यासाठी मला वाटतं की आपल्या गावामधले सगळे गायक, वादक, गुणीजन मंडळी हे सगळे मेड इन शहा आहेत. लक्षात आलं का? म्हणजे 40 वर्ष सप्ताह केल्यानंतर नेमकं काय होतं तर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावावी अशा पद्धतीचे गायक आणि गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत आणि जाणकार मंडळी आहेत. मला तर वाटलं गुरुजी आपण नुसतं भजनच करावं की काय, असा सुंदर पखवाज वाजतोय, तुम्ही सगळे सुंदर साथ देताय, आपण सर्वजण या ठिकाणी दाद देताय. दाद देणारी सुद्धा माणसं असायला पाहिजेत. मी पाहतोय जसं जसं गायला लागलं तसं आपल्या चेहऱ्यावरती आनंद वाटायला लागला आणि म्हणून अभंग घेतला. भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सर्व व्यवस्था साऊंड सिस्टीम सहित सर्वजण या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत प्रेमानं या सप्ताहामध्ये प्रवृत्त आहेत. आणि म्हणून आज या अभंगाचा चिंतन करत असताना तुकोबाराय आम्हाला जो उपदेश करतात त्याचा आपण या ठिकाणी विचार करूयात. विठ्ठल 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 प्रकरणातील आहे. आणि उपदेश करत असताना तुकोबाराय आम्हाला उपाय सांगतात. मुख्यत्वे भूमिका अशी आहे, उपाय कधी केला जातो? ज्यावेळी काहीतरी अपाय झालेला आहे तेव्हा उपाय करावा लागतो. अन्यथा जर आम्हाला काही आजार नसेल तर दवाखान्यात जाण्याची काही गरज आहे का? बऱ्याचदा दवाखान्यात आजार नसला तरी आजार होऊ नये म्हणून आपण जातो. म्हणजे कोरोनाच्या काळात आपण वॅक्सिन घेतल्या, आजार होऊ नये म्हणून वॅक्सिन घेतल्या खऱ्या, पण त्या वॅक्सिन घेतल्यामुळे पुन्हा दुसरेच आजार व्हायला लागले. माणसं का मरायला लागलीत हे कळेना झालं आणि तेव्हा लोक म्हणायला लागले ते वॅक्सिनचे परिणाम आहेत. म्हणून याचा अर्थ असा की उपचार घेण्यासाठी अगोदर काहीतरी आपल्याला अपाय असला पाहिजे, नाहीतर उगाचच गोळ्या घेऊन चालतं का? आमच्या गावामध्ये एक आजी अशी होती, तिने विचार केला, म्हटले एवढ्या महागाच्या, एवढ्या किमती महागड्या गोळ्या ह्या घरामध्ये पडू नयेत. आता घरामध्ये सामान्यपणे दवाखान्यात गेलं, 4 दिवस बरं वाटलं की राहिलेल्या गोळ्या तशाच आपण ठेवून देतो. त्या आजीनं सगळ्या गोळ्या एकत्र केल्या, म्हटली एवढ्या महागाईच्या गोळ्या आहेत, अशाच फेकून देण्यापेक्षा गपकन तोंडामध्ये टाकल्या. आता काय झालं असेल तुम्हाला याची कल्पना द्यायची गरज आहे का? हो नाही. सांगायचा विषय हा आहे की अपाय असेल तर उपाय करावा. तुम्ही म्हणाल आम्हाला काय अपाय आहे?
आम्हाला अपाय झालाय. कोणता अपाय झालाय? तर आम्ही भगवंतापासून, मूळ स्वरूपापासून दूर गेलेलो आहोत. अपाय होणं म्हणजे नेमकं काय? आपल्या मूळ स्थितीपासून कमी अथवा जास्त. बीपी लेवल ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा कमी झालं तरी लो बीपी म्हणतो आणि त्याच्यापेक्षा वरती झालं तरी हाय बीपी म्हणतो. परिस्थितीला आणि स्थितीला आपल्याला त्या ठिकाणी बदल झाला की समजून जायचं आमच्यामध्ये अपाय आहे. आम्ही आहे त्या स्थितीमध्ये नसणं याचं नाव अपाय आहे. आमची स्थिती, आमची अवस्था मूळ जर पाहिली तर तुम्ही आम्ही सगळ्यांची अवस्था एकच आहे. कोण? देवाची बरे, देवाची बरे, तुका मने खरे तुम्ही, तुका मने खरे तुम्ही, तुका मने खरे तुम्ही. सांगतात, अरे तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही आता नामारूपाला आलेले हे असणारं आमचं स्वरूप नाही. आमचं मूळ स्वरूप म्हणजे देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही आम्ही देव आहोत, तुम्ही आम्ही देव आहोत. परंतु परिणाम असा झाला, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आणि ऐका, देवाला भेटणं म्हणजे नेमकं काय होणं? आमच्या स्वरूपाला भेटणं, आम्ही आमच्या स्थितीवरती जाणं. आणि हा अपाय आम्हाला झालेला आहे. कोणता? आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला विसरलो, मूळ स्वरूपाला विसरलो. आणि जेव्हा संत समाज आमच्याकडे पाहतो, संतांना वाईट वाटतं, अरे आम्ही सुद्धा त्याच अवस्थेमध्ये आहोत आणि त्याच अवस्थेमध्ये संत आहेत. परंतु आमच्याकडे पाहिलं तर जिकडे पाहिल तिकडे दुःख आहे, आमच्याकडे पाहिलं जिकडे पाहिल तिकडे यातना आहे. आम्हाला विचारलं कसं चाललंय तुमचं, आम्ही सगळे सांगत असतो, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभशुनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. ज्याच्याकडे पाहावं त्याच्याकडे दुःख आहे. आणि संतांना विचारलं, तुकोबाराय तुमचं कसं आहे? तुकोबाराय म्हणतात, तुका मने खातो आनंदाचे लाडू, ग्यारे चर पडू नका तुम्ही. त्याच अवस्थेमध्ये तुकोबाराय आनंदाचे लाडू खातात. आणि आम्हाला विचारलं तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अहो नामदेव महाराजांना विचारा तुमच्याकडे कसं काय? अहो नामदेव महाराज म्हणतात, विठोबाचे राजामा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी, विष्णुदास नामा उभा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचं राज्य आहे, नित्य दिवाळी आहे. आम्हाला विचारलं तर आमचा दिवाळीमध्ये सुद्धा शिमगा आहे, दिवाळीमध्ये शिमगा आहे. मग अशी अवस्था जेव्हा येते त्याचं मुख्य कारण संतांच्या लक्षात येतं. आणि त्याचं कारण जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुकोबाराय आपल्याला सांगतात, अरे तुला दुसरा तिसरा कुठला आजार झालेला नाही. काय असतं? डॉक्टर तोच खरा की ज्याला समोर पेशंट पाहिल्याबरोबर कळतं की याला कुठला आजार झालाय. आजकाल अशी परिस्थिती आहे, आपल्या गावाकडे तरी बरं आहे अजून, पण शहरामध्ये जर पुण्यासारख्या ठिकाणी जर आपण गेलं तर इलाज करण्यापेक्षा निदानावरती जवळजवळ लाखो रुपये खर्च होतात.
MRI करा, CT स्कॅन करा, सोनोग्राफी करा, 2D इको करा, एन्जिओग्राफी करा, ब्लड टेस्ट करा, ही झाली ती टेस्ट करा. टेस्ट करण्यामध्ये बरेच पैसे जातात, बऱ्याच चक्रा होतात आणि सर्व रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर डॉक्टर पुन्हा विचारतो नेमकं तुम्हाला काय होतंय. असेही डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे गेल्यानंतर नेमकं आम्हाला बरं नाही का त्यांना बरं नाही, हा मोठा प्रश्न आहे. डॉक्टर चांगला भेटणं हे जगातलं सगळ्यात मोठं आता भाग्य आहे. देव भेटण्यापेक्षा डॉक्टर चांगला भेटला पाहिजे. आजकाल अशी परिस्थिती आहे महाराज, एवढी वाईट परिस्थिती आहे. अहो खूप प्रवास होतो कधी कधी. एकदा एवढा लांब प्रवास झाला आणि चक्कर यायला लागली, गरगर फिरायला लागलं. कीर्तनाला कसा बसा उभा राहिलो. कीर्तन झाल्याबरोबर ती लोक म्हणाले महाराज नेमकं काय होतंय. अहो म्हटलं बराच प्रवास झालाय, काय करावं काय कळत नाही. एकाचं 2-2 दिसायला लागलंय. म्हटले म्हणजे नेमकं काय. अहो म्हटलं एक स्टँड आहे मला 2 दिसतंय, एक कॅमेरा आहे मला 2 दिसायला लागलेत, एक पखवाजवाले आहेत मला 2 दिसायला लागलेत, एक पाण्याची बॉटल आहे मला 2 दिसायला लागलेत. म्हटले महाराज काळजी करू नका, आमच्या गावामध्ये एक चांगले डॉक्टर आहेत आणि पुण्याला जाईपर्यंत आपण त्यांच्याकडे दाखवून घेऊ, ते तुम्हाला काहीतरी इलाज देतील. म्हटलं ठीक आहे बाबा, कसं का असे ना, चला जाऊयात. गावातल्या डॉक्टरांकडे हे मला घेऊन गेले. डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवलं, विचारलं नेमकं काय होतंय. म्हटलं डॉक्टर साहेब काय होतंय काही कळत नाही, पण एकाचं 2-2 दिसायला लागलंय. बघा ना समोर ही सलाईनची दांडी एकच आहे पण मला 2 दिसायला लागल्यात. तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या टेबलवरती एक स्टेटस्कोप आहे मला 2 दिसायला लागल्यात. हे बेड एक आहे मला 2 दिसायला लागलेत. हे सगळं ऐकून घेतलं आणि डॉक्टर महोदय माझ्याकडे बघून विचारायला लागले, हे तुमच्या तिघांपैकी नेमकं कुणाला होतंय. मी मागं केबिन मध्ये बघितलं, केबिन मध्ये मी एकटाच होतो. नंतर माझ्या लक्षात आलं मला एकाचं 2 दिसतंय पण डॉक्टर महोदयांना एकाचं 3 दिसतंय. आता हा माझा काय उपाय करणार आहे. सांगायचा विषय हा, उपाय त्यालाच विचारा जो त्या अवस्थेला जाऊन पोचलेला आहे. त्यालाच विचारा की तो त्याच्या अवस्थेचा तो अनुभव त्या ठिकाणी आहे. तुकोबाराय आम्हाला जेव्हा देव भेटण्यासाठी सांगतात तेव्हा त्या अर्थी तुकोबारायांना तो देव भेटलाय, निस्ता भेटला नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. आलिया घात निवाराया. तुकोबारायाने विचारलं तुम्हाला देव भेटलाय. अहो देव भेटला नाही, मी देवाला भेटायला गेलो, देवाला पाहायला गेलो आणि तिथं देवच होऊन ठेलो. फार गोड चिंतन करतात. अहो त्या देवाला भेटायला गेलो आणि माझी अवस्था अशी झाली की त्या ठिकाणी देवच होऊन ठेलो. खरं सांगू का, या देहानं जर करायचं काय असेल ना तर नराचा नारायण व्हावं, या देहामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. झालेत संत,
तुकोबाराय झालेत, ज्ञानोबाराय झालेत, छत्रपती शिवराय झालेत. या देहानं शरीरानं मनुष्य म्हणून जन्माला येतात, परंतु आमच्या समोर ते देव म्हणून आमच्या मस्तकावरती शिरोधार्य होतात. हे एवढं सामर्थ्य या देहामध्ये आहे. काय सामर्थ्य! उत्तम सार उत्तम गती देवची होती जे म्हणती, तरी का चित्ती न धरावा, नरदेह निदान लागले हाती. एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. अहो, देव म्हटल्याबरोबर देव होता येतं, देव होता येतं. काय होता येत नाही मला सांगा. या देहामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आम्ही फक्त ठरवायचं आहे मला जे व्हायचंय ते होता येत. आम्ही फक्त ठरवायचं आहे मला काय व्हायचंय. म्हणून मगाशी मी आमच्या मित्राला विचारलं, कुलकर्णी सर, तुला काय व्हायचंय पुढे. विचारलं पाहिजे, म्हणाला ठरवा, आणि ठरवलं ना ते होतं. एवढं सामर्थ्य या शरीरामध्ये. अहो, शाळेमध्ये पिऊन असणारे जॉर्ज वॉशिंग्टन, पिऊन म्हणजे पिऊन नाही बरं, शिपाई, शाळेमध्ये शिपाई असणारे ते जॉर्ज वॉशिंग्टन, परंतु त्यांनी ठरवलं एक दिवस या जगातली सर्वात बलशाही राष्ट्र संघटना या अमेरिकेचं मला राष्ट्राध्यक्ष व्हायचंय. आणि दररोज घंटे वाजवायची, आणि घंटा वाजवताना म्हणायचे, बेल इज रिंगिंग टंग टंग, आय एम अ प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन. दररोज म्हणायचे, घंटा वाजे घनघन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. लोक म्हणायचे पिऊन आहे का, पिऊन आहे. पण लक्षात ठेवा, अब्दुल कलामांचं एक फार सुंदर वाक्य आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. अपयशी होणं गुन्हा नाही, परंतु छोटी स्वप्न पाहणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या क्षेत्रामध्ये मी अव्वल होईन. मी कीर्तन करतोय, जगाच्या पाठीवरती एक नंबरचा कीर्तनकार मीच असणार आहे. मी ठरवलं पाहिजे, मी ठरवलं पाहिजे. पकवाज वाजवतोय तर जगातला एक नंबरचा पकवाज वादक मी असणार आहे. माझ्या नंतर बाकीचे सगळे. लाईन वही से सुरू होती जहां हम खडे होते. लक्षात येते का. ठरवल्यावरती काय होत नाही हो. झाले, जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आजही त्यांचं नाव आहे. अहो, जाऊ द्या परदेशामधलं, आपल्या इथं चहा विकणाऱ्यानं ठरवलं हो, या भारताचा पंतप्रधान व्हायचंय. झाला की नाही बोला. जाऊ द्या भारताचं अलीकडे या, अजून महाराष्ट्रामध्ये रिक्षावाल्यानं ठरवलं. काय होतं रिक्षावाल्याकडं, कामावर जायला उशीर झाला न वाट बघतो रिक्षावाला. झालं ना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सांगायचा विषय हा, अहो देव होता येतं एवढं सामर्थ्य या देहामध्ये आहे. परंतु गंमत अशी आहे, आज दुर्दैव असं आहे, अहो देव होण्याचं सोडा, माणसानं माणूस व्हावं एवढी माफक अपेक्षा आम्हाला करावी लागते. वाईट वाटतं. आम्ही कधी कधी ती प्रार्थना ऐकतो, म्हणतो, परंतु काळजाला चिरे पडतात. गोड आहे प्रार्थना, हीच आमुची प्रार्थनान, हेच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हेच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, मानसाने
मानसाने मानसाशी मानसा समवागणे. अहो देवाच्या सोडा, देव होण्याचं सोडा, संत होण्याचं सोडा, पण माणूस म्हणून वागण्याची अपेक्षा आमच्याकडनं करावी. कुठलाय माणूस, पण कुठे गेला माणसातला माणूस, विचार करा. अहो परवा आम्ही पाहतोय 4 दिवस आपला संपूर्ण भारत देशामध्ये जो हलकल्लोळ सुरू आहे. का होतंय असं? दवाखान्यामध्ये डॉक्टर असणाऱ्या आमच्या एका भगिनीवरती दवाखान्यामध्ये अत्याचार होतो. 1 नाही 2 नाही 7 नराधमांनी तिच्यावरती अत्याचार करावा. ही माणुसकी गेली कुठं? 3 वर्षाची ती चिमुरडी होती बदलापूरचे. त्या बाळांचे काय वय आहे सांगा ना मला, काय वय आहे? 3 वर्ष. तिला कळत सुद्धा नाहीये काय झालंय माझ्या बरोबर. ती आईला म्हणते, आई मला शिवच्या जागी मुंग्या चावतायत ग. एवढी वाईट अवस्था आहे. का? आमच्या क्षणभर सुखासाठी आम्ही एखाद्या बालकाचं आयुष्य खराब करतोय. एवढी वाईट अवस्था. काय या लोकांना, काय समाजाला सांगावं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देव व्हायचं सोडा हो, संत व्हायचं सोडा, अगोदर माणूस म्हणून जगायला तरी शिका. एवढी वाईट अवस्था आज समाजामध्ये येते. कशासाठी आपण जगतोय, काय आपण करतोय, काही विचार या समाजामध्ये राहिला नाही. एवढ्या छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होतो. आज समाजामध्ये जर आपण विचार केला तर आज आमची माता भगिनी ही कुठल्याही प्रकारची सुरक्षित राहिली नाही. 400 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं आणि जेव्हा या आया बहिणींवरती अत्याचार होत होता, रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करायला आदेश देणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून ते स्वराज्य आज सुद्धा जगाच्या इतिहासामध्ये नोंद आहे. आणि असं स्वराज्य घडलंय. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. 450 वर्ष झाले, परंतु आज सर्व व्यवस्था असताना सुद्धा, आणि काय करायची आवश्यकता आहे? सोडून द्या ना समाजामध्ये त्यांना, समाज करेल त्याच्यावरती काय घ्यायचा आहे तो निर्णय. अजून कशाची वाट बघायची आहे? हे आपल्याला जोपर्यंत बाहेर असतं ना तोपर्यंत बरं वाटतं, परत दुःख शीतल. पण जेव्हा हे आपल्या घरामध्ये येईल ना, एका मुलीचा बाप म्हणून काळजी वाटते की आज घरातून बाहेर पडलेली आमची लेकी बाळी बहिणी घरामध्ये व्यवस्थित येतील का? देव व्हायचं सोडा, कमीत कमी माणूस तरी जगायला शिका. माणूस पण जगायला शिका. माणसातला माणूस हरवून बसलाय आणि हरवलेला माणूस शोधणं याच्यासाठी कमीत कमी आपल्याला शोधलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय आम्हाला मार्गदर्शन करतात. अरे बाबा, बाकीचं सोड, या संपूर्ण जगामध्ये जर तुला धन्यत्व प्राप्त करायचं असेल, जीवनाचं सार प्राप्त करायचं असेल, तर या जीवनाचं सार याच्यामध्येच आहे. तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव पहावयाशी गेलो, हा देव पहावयाशी गेलो, देव होनी
देव हो निया ठेलो देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा. तुकोबाराय म्हणाले, अरे जीवनामध्ये धन्यत्व प्राप्त करायचे असेल तर भगवंताच्या भेटीशिवाय तुम्हाला धन्यत्व नाही, परिपूर्णत्व नाही. आणि म्हणून देव जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी काय केलं ते तुम्हाला सांगतो. आणि तुकोबाराय म्हणतात, जर देव पाहिजे तर बाकी करण्याची गरज नाही. काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात जरा जोरात वाजवा. 10 रुपयाला एक टाळी विकत आणल्यासारखं वाजवा. मागे वाजवा की जरा टाळी. एवढं छान म्हटलंय त्यांनी. आणि अभंग जसा आहे तशी गोड चाल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज म्हणतात देव पाहिजे ना, सोपा उपाय तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय काय करा? भावनायुक्त अंतःकरणानं भाव धरून त्याचं गुणगान करा. देवासाठी दुसरं काही लागत नाही. काही न लगेक भावची कारण, काही न लगेक भावची कारण. दुसरं काही लागत नाही. देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित. झाले चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू हातात गा. त्या देवाचं भावनायुक्त अंतःकरणानं गीत गावं तरी हा सुलभ उपाव. महाराज याच्यावरती प्रश्न काही लोक उपस्थित करतात. अहो गीत गाणं आणि सुलभ एवढं सोपं आहे का? तरी हा सुलभ उपाव म्हणून सांगताय आणि गायला सांगताय. गाणं एवढं सोपं आहे का महाराज? त्याच्यासाठी रियाज करावा लागतो. तासनतास रियाज करावा लागतो. वेगवेगळ्या रागांचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास करून सुद्धा राग येत नाही. माणसाला राग येतो पण राग येत नाही. यायला पाहिजे ना. अहो वेगवेगळे भैरव यायला पाहिजे, कालिंगडा यायला पाहिजे, आईर भैरव, नट भैरव, कलावती असे राग यायला पाहिजेत. कीर्तनकारांना तर आलेच पाहिजेत. पण कीर्तनकारांना राग येत नाही, पण राग भरपूर येतो. एखादं कोणी इकडे, मी तर बघितलं असं महाराज, माईकच्या अशी शिट्टी मारली की इकडं माईक गुंडाळून माईकवाल्याच्या डोक्यात सुद्धा टाकायला कमी करत नाही. तुम्ही घाबरू नका.
पण विषय हा आहे की तुमच्यामध्ये गाणं आहे परंतु भाव आहे का नाही? भाव नाही परंतु माणसं भाव खातात, ते 12च्या भावात जातात. लक्षात आहे का? आणि भावनेनं जर देवाला गायलं ना तर रागाचा विचार करत नाहीत. क्या बात. जोरात वाजवा, टाळ्या वाजवा. मी जाणार नाही त्याच्याशिवाय पुण्याला. जोरात वाजवा. किती सुंदर गातायत. काय झालंय महाराज उत्तम गुरुजी, परिस्थिती अशी आहे की आता लोकांना कीर्तनामध्ये असं गोड ऐकायला मिळतच नाहीये. अशा पिक्चरच्या चालीन धांगड धिंगा नुसतं असं चालू राहत आहे. पण एवढं गोड कीर्तनामध्ये गायलं पाहिजे हो. कारण कीर्तन हा सात्विक भक्तीचा प्रकार आहे, धांगड धिंग्याचा प्रकार नाहीये हो. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. या कीर्तन भक्तीवरती, कीर्तन प्रसारावरती मी PhD करतोय आणि मला अनेक विषयावरती जेव्हा चिंतन करतो कधी कधी वेदना होतात. परवा एकाने मला एक व्हिडिओ क्लिप पाठवली आणि त्याच्यामध्ये मी पाहत होतो मराठी चॅनलवरती कोण बनेगा करोडपती म्हणून नागराज मंजुळेंचा एक शो होता आणि त्याच्यावरती त्यानं प्रश्न विचारला समोर असणाऱ्या व्यक्तीला आणि तो प्रश्न होता 50 लाखासाठी सांगा वरीलपैकी कोणत्या कला प्रकारामध्ये सोंगाड्या असतो? पर्याय क्रमांक 1 भारूड, पर्याय क्रमांक 2 तमाशा, पर्याय क्रमांक 3 कीर्तन आणि पर्याय क्रमांक 4 नाटक. आणि समोर बसलेल्या माणसाने पर्याय क्रमांक 3 लॉक किया जाय म्हणून सांगितलं. अत्यंत खेददायक गोष्ट ही आहे की कीर्तनामध्ये सोंगाड्या असतो असं लोकांना वाटायला लागलं. कीर्तनामध्ये सोंगाड्या नाही, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. नाचायचं असतं कीर्तनामध्ये, परंतु ते नाचताना सुद्धा त्याचा भाव वेगळा आहे. डीजेच्या तालावरती नाचतो असं काहीतरी नाचून इथं वेगळा तमाशा करायची गरज नाही. आणि लोक अभिमानाने सांगतात त्याने तमाशातली लोक कीर्तनाला बोलवली. अरे मूर्खपणा आहे हा. त्याने कीर्तनाचा तमाशा केला त्याचं बघा ना. काय आवश्यकता आहे? समाजासमोर आपण प्रबोधन मांडत आहोत. अहो एवढी म्हातारी माणसं, अहो ज्या म्हातारीचा मनका सरळ होत नाही, अनेक उन्हाळे पावसाळे खाऊन ती म्हातारी त्या ठिकाणी पिकली आहे, परंतु ती पिकलेली म्हातारी सुद्धा एखादा नवख्या कीर्तनकार धोत्रावाला पाहिला इकडं तिकडं बघत नाही, आपलं सगळं डोकं त्याच्या पायावरती ठेवते. तुम्ही सोंगाड्या म्हणून नाही, तुम्ही समाजाचे एक जबाबदार नागरिक आहात. समाज परिवर्तन करणारे तुम्ही घटक आहात. कीर्तनामध्ये गावं कसं याचे नियम आहेत, कीर्तनामध्ये बोलावं काय याचे नियम आहेत, कीर्तनामध्ये उभं राहावं कसं याचं नियम आहे, नाचावं कसं याचाही नियम आहे. काहीतरी बोलायचं आणि काहीतरी नाचायचं याच्यासाठी कीर्तन नाही आहे. कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. अहो देवानं नाचावं एवढं कीर्तन श्रेष्ठ आहे हो. उगाच त्याच्यासाठी आपण किती गोड गायलं महाराजांनी. सांगतोय मी याच्यासाठी, देवासाठी दुसरं काही लागत नाही, फक्त एक आहे. गिरीधर लाला तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊं
देवासमोर भावनेनं गा. अहो तुम्हाला एक वेळ आवाज असो अथवा नसो, नये जरी तुझ मधुर उत्तरे, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. एक वाक्य लक्षात ठेवा. माझे गुरुजी डॉक्टर विकासजी कशाळकर, जे माझे संगीतातले, ज्यांच्याकडे मी संगीतामध्ये MA केलं, अलंकार केलं, आमच्या गुरुजींचं एक वाक्य फार सुंदर आहे. ते नेहमी म्हणतात की तुम्ही जिथून गाता ते समोरच्याच्या तिथपर्यंत जाऊन पोचतं. तुम्ही डोक्यानं गायलं, शास्त्रीय ताल आडलय, कुवाड बियाड लई वाजवल्या, गणिती समीकरण मांडली, डोक्यानं वाजवलं ते डोक्यापर्यंत जाईल. तुम्ही कंठाने गायलं लोकांच्या नरड्यापर्यंत जाईल. पण तुम्ही जेव्हा हृदयापासून गाता ना, तेव्हा ते समोरच्याच्या हृदयापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. ए हृदयीचे ते हृदयी घातले, त्यासाठी भाव असला पाहिजे. अकबराच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा गायक होता. तानसेनाची गायकी अशी होती कुलकर्णी सर, की त्यानं मेघ मल्हार राग म्हटल्याबरोबर पाऊस पडायचा, दीप राग म्हटल्याबरोबर दिवे लागायचे. आणि अकबर म्हणाला, तानसेन आपकी जैसा सुरमा इस जहां में दुसरा कोई नहीं है. पण तानसेन हा अतिशय नम्रपणे म्हणाला, महाराज अहो माझ्या गुरुजींच्या गाण्यासमोर माझं गाणं दर्या में खसखस आहे. अरे काय तुझ्या गुरुजींचं असं गाणं, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण गाऊ शकतो? नाही नाही महाराज, माझ्या गुरुजींचं गाणं फारच वेगळं आहे. हो बोलव त्यांना इथं. ते म्हणे असं ते इथं येत नाहीत. काय पाहिजे महाराज, किती म्हणता येईल तेवढं पाकिट देऊ आपण त्यांना, बोलव इथं. नाही नाही, ते पाकिटासाठी येणार नाहीत. तुम्हाला ऐकायचं असेल ना, चला वृंदावनामध्ये. आणि अकबर, बिरबल, तानसेन वेश बदलून वृंदावनामध्ये गेले. स्वामी हरिदासजी भगवंताच्या समोर गात होते, आळवत होते. आणि हरिदासजींचं गाणं ऐकता 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 अकबराला समाधी लागली. समाधी लागली आणि समाधी अवस्थेमध्ये अकबर गेलाय. गाणं संपलं तरी सुद्धा अकबराला शुद्ध नाही. तानसेनानं उठवलं हलवून, महाराज उठा, झालंय, संपलंय गाणं. शुद्धीवर आलेल्या अकबरानं तानसेनाला विचारलं, तानसेन इतके दिवस मी तुझं गाणं ऐकतोय, पण तुझ्या गाण्यात हा आनंद मला आजपर्यंत आला नाही, याचं कारण काय? तेव्हा तानसेनानं एका वाक्यात सांगितलं, महाराज आम्ही जेव्हा गातो तेव्हा आम्हाला काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते, पण गुरुजी जेव्हा गातात त्यावेळेस आपल्याला जे मिळालंय ते जगाला द्यावं याच्यासाठी ते गात असतात. सांगायचा विषय हा की बाकी दुसरं काही नको आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. गाणं सोपं आहे महाराज, पण भावनेनं गाणं फार अवघड आहे. आम्हाला दोन गोष्टी यायला लागल्या की आमच्या भजनातला आनंद जातो. म्हणून माणसाने एकतर पूर्ण अज्ञानी असावं, नाही तर पूर्ण ज्ञानी असावं. ते मधली अवस्था आहे ना फार त्रासदायक आहे. तुमच्याकडे ते चिंचीचा प्रकार असतो बघा, एक कच्ची चिंच असते आणि पिकलेली चिंच असते, आणि मधली अवस्था असते त्याला काय म्हणतात? काय? गारशेल. हा, आमच्याकडे त्याला आंबुरकी म्हणतात किंवा गाभुळलेली असं म्हणतात. प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे. भाषा वेगळी असली तरी वस्तू तीच असते. आता तुमच्याकडे माणसं मेल्यावरती जाळतात का जाळल्यावरती मरतात? मेल्यावरती. म्हणजे सारखंच आहे, फक्त नावं वेगळी आहेत. त्या चिंचेचा असा प्रकार आहे महाराज, ती चिंच अशी समोर ठेवली ना ती अर्धी गाभुळली, पिकलेली नाही, पाडाची चिंच समोर, बरोबर पाणी सुटणार. बरं खाल्लं तरी त्रास. असे काही असतात बघा. दोन राग यायला लागले की एवढा अहंकार येतो. पण लक्षात ठेवा, भाव तेव्हा प्रगट होतो जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये शुद्धता असते, निगर्वता असते, आणि आपल्याकडे काय आहे, जे आहे ते फार क्षुल्लक आहे, हे ज्याच्या जवळ असतं ना तो खरा विद्वान असतो. विद्वान तो असतो. फलल्या तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा. फळानं भरलेलं कणीस जसं जमिनीच्या बाजूला झुकलेलं असतं तसा तो नम्र झालेला असतो. काय गाणं असावं. पंडित भीमसेनजींचं गाणं म्हणजे भारतरत्न भीमसेन जोशी आहे तो. पण एकदा त्यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार गेले. मोठा पत्रकार होता, पण त्यानं भीमसेनजींना गेल्या गेल्या, अण्णा मला माफ करा म्हणाले,
मला भीती वाटते हो. म्हणजे काय भीती वाटते? अहो तुमची मुलाखत घ्यायला मला पाठवलंय, पण मला गाण्यातलं काहीच कळत नाही हो, मला माफ करा. भीमसेनजी म्हणाले दे टाळी. त्याला कळे ना, अरे टाळी कशा? टाळी दे म्हणे. टाळी घेतली आणि म्हटले अरे आपण आता सारख्याला वारके भेटलो, तुलाही गाण्यातलं काहीच कळत नाही मलाही काहीच कळत नाही, हे कोण म्हणतंय? म्हणून त्यावेळेस जेव्हा ते गातात ते गायल्याबरोबर ती आनंद आणि समाधान समाधी लागते. सांगायचा विषय हा आहे की आम्ही ज्या भावनेनं गातो त्या भावनेनं देव आम्हाला प्राप्त होतो. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध चित्तानं येईल तैसा बोल रामकृष्ण. काय गातो हे महत्वाचं नाही, फक्त भावना महत्वाची आहे. पूजा चालू असायची मंदिरामध्ये. पूजा चालू असताना एक बारकं पोरगं शाळेमध्ये जाणारं पाहायचं, काहीतरी मंत्र उपचार काका म्हणतायत, ब्राह्मण काका देवाला काहीतरी अभिषेक घालताना कुठले तरी मंत्र म्हणतायत. त्याला वाटायचं हे कधी आपल्याला येईल. परंतु बराच दिवस गेले आणि एक दिवस ते पोरग देवाच्या समोर उभं राहिलं, डोळे बंद केलेत आणि डोळ्यामधून अश्रू वाहतायत आणि देवाच्या समोर त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली. काय म्हणत होतं कळत नाही. पहिलीला जायला लागलेलं पोरग शाळेतलं, परंतु मोठ्या मोठ्यानं गगा गी गु गेम घा, गगा गी गुंग घा, चचा जी जी चुम चचा, डडा डी 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 डम डहा, डडा डी डी डू डू डन डहा, तता ती ती तू तू ते दम टहा. कळते का काय चाललंय ते? काहीच नाही ना. काकानं हळूच कान लावला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते 12 खडी म्हणत होतं. क का की की कू कू के कै को कौ कम कहा, ग गा गी गी गु गु गे गै गो गौ गम गहा, असं 12 खडी म्हणत होतं. ब्राह्मण काकाने त्याला हलवलं. अरे वेडा आहेस का? असला कुठला मंत्र आहे? ह्या मंत्रामध्ये काय देवाची पूजा करणार तू? तेव्हा ते म्हणालं महाराज मला कुठलाच मंत्र येत नाही, पण आमच्या गुरुजींनी शाळेमध्ये सांगितलंय की जगातलं एकही अक्षर या 12 खडीच्या बाहेरचं नाही. मी देवाला म्हणतो देवा हे सगळं ताट तुला वाढलंय, आता याच्यातलं तुला जे पाहिजे ते निवडून घे. सांगायचा विषय भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. एकदा प्रेमानं भजन करूयात. विठोबार कुमाई जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. विठोबा भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल विठ्ठल. 11 वाजायला काही मिनिट बाकी आहेत. वेळ आपली कीर्तनाची संपलेली आहे, परंतु अभंगाच्या भावे गावे गीत याच्यावरती आपण चिंतन केलं. या अभंगामध्ये महाराजांनी 5 उपाय सांगितलेले आहेत, परंतु 5 उपाय सांगितलेले असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात या 5 पैकी कुठलाही एक केला तरी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. पहिला आहे भगवंताचं भजन करा, प्रेमानं भजन करा. आज आम्ही भजन करतो, परंतु गाताना सुद्धा मनामध्ये असतं बघा त्याला मागे म्हणूच दिलं नाही, त्याला कसा पाडला समज कळून दिली नाही, त्याचा आवाजच वरती जाऊ दिला नाही, आवाजच काढून दिला नाही त्याला. असतं की नाही हे असं? अहो याला पाडण्यासाठी त्याला अडवण्यासाठी हे भजन नाही हो, त्याला आळवण्यासाठी भजन आहे. किती आळवावं? विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला, विठ्ठला विठ्ठला कंठ
कंठ आळविता फुटला विठ्ठला. वेड व्हावं, गावं, नाचावं. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो. बरंच गावंसं वाटतंय, पण वेळ झालाय. असं गावं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देवाला मिळवण्यासाठी अनेक उपाय आहेत, परंतु तुकोबाराय सोपा उपाय सांगतात. देवाचं भजन करा. का भजन करा? एका वाक्यात सांगतो. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. ज्यानं हे जीवन दिलंय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. तुमच्याकडे कसं आहे माहिती नाही, पण आमच्याकडे ज्यानं दिलंय त्याचं नाव घ्यावं लागतं. कीर्तनामध्ये सुद्धा कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलंय त्याचं नाव पत्रिकेमध्ये अन्ना टाकावं लागतं. पंगत दिली त्याचं नाव घ्यावं लागतं. मंडपाचं सौजन्य दिलं त्याचं नाव घ्यावं लागतं. प्रमाण दिलं त्याचं नाव प्रमाणामध्ये घ्यावं लागतं. अहो, समाजातलं सोडा, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बघा. आम्ही आमच्या लेकी बाळींना लग्न झाल्यानंतर नांदायला जाताना संसार देतो. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे त्याला रुखवत म्हणतात. भांडी वगैरे सगळं देतात, पण असं देतात का? देतात का? आपल्या लेकीलाच द्यायचं आहे ना, पण त्याच्यावरती सुद्धा नाव टाकून असते. असं साधं सुद्धा नाही, चांगलं रंगीत संगीत. काय काय लोक तर रेडियमने नाव टाकतात. मामा म्हणतो चांगलं रेडियमने टाक, चमकलं पाहिजे. कपाट मामाने दिलंय, तारीख टाकून. असतं का नाही? अहो, ज्यानं दिलंय त्याचं नाव घ्यायचंय ना. मग ज्यानं हे सुंदर शरीर दिलंय त्याचं नाव नको का घ्यायला? भजन चुकू नको का? कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो. तो संपूर्ण जगाचं पालन पोषण करणार आहे. अहो, नुसतं शरीर देऊन थांबला नाही, त्या शरीराचं वारंवार रक्षण तो करतोय. आज मी कीर्तन करतोय म्हणून नाही, तो माझ्याकडनं करून घेतोय म्हणून आहे. तुम्ही इथं बसलाय, तुम्ही बसलाय म्हणून नाही, त्यानं बसवलंय म्हणून. त्यानं एकदा झोपवायचं ठरवलं की कुणी उठू शकत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. अहो, कितीतरी प्रसंग असे आहेत, आम्ही मरायला पाहिजे, पण चुकून आजपर्यंत इथं आलो. तुकोबाराय म्हणतात ना देवाला, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, चुकोनी आलो येथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण, बरवी वेळ सापडली संधी. महाराज म्हणतात, अहो बरं झालं वयाची 37 झाली, अजून मेलो नाही. देवाला म्हणा, संध्याकाळी देवाला म्हणा, अहो काय आम्ही किती जरी ठरवलं तरी एकदा काळ आला की कोणी वाचू शकत नाही. देवानं आम्हाला जिवंत ठेवलंय, जीवदान दिलंय, शरीर दिलंय, क्षणोक्षणात सांभाळतंय. किती मोलाचं शरीर आहे, किती मोलाचा श्वास आहे. कोरोनाच्या काळामधल्या लोकांना विचारा, या ऑक्सिजनची काय किंमत आहे, एका श्वासाची काय किंमत आहे. लोक म्हणतात देवाला देवाने आम्हाला काय दिलंय. अहो काय दिलंय? एक काळ असा होता, माणसं मेल्यानंतर जाळायला जागा नव्हती.
असा इथला एकही व्यक्ती नाहीये की ज्याच्या घरातलं ज्याच्या कुटुंबातला माणूस गेला नाही. अनेक माणसं आता होती पॉझिटिव्ह झाली आणि दुसऱ्या दिवशी गेली. पण एवढ्या मृत्यूच्या महाभयंकर तांडवानंतर आम्ही जिवंत आहोत. याच्यापेक्षा देवानं अजून दुसरं काय दिलं पाहिजे आम्हाला? काय दिलं पाहिजे? म्हणून ते दिलंय ते त्याच्यासाठी त्याचं गुणगान गावं. त्यानं दिलंय म्हणून गुणगान गावं. एकच दृष्टांत सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ञांनी त्यांचा अनुभव देऊन ठेवला. बायपास सर्जरी झाल्यानंतर एका आजीचं मनोगत होतं. सर्जरी झाली, खरात महाराज बिल समोर ठेवलं आणि बिल समोर ठेवल्यानंतर आजीनं प्रश्न विचारला, डॉक्टर आपल्या हृदयाच्या शस्त्रक्रियेचं बायपासचं बिल 3 लाखाचं पॅकेज ठरलं होतं आपलं, हे वरचं 1 लाख 4 लाख बिल आलंय, हे वरचे 1 लाख कशाचे? तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रामाणिकपणे सांगितलं, आजीबाई अहो तुमचं ऑपरेशन करताना आम्हाला थोडंसं ओपन हार्ट सर्जरी करावी लागली आणि याच्यामध्ये असं असतं की आमचं ऑपरेशन होईपर्यंत तुमचं हृदय शरीराच्या बाहेर ठेवावं लागतं आणि ऑपरेशन होईपर्यंत ते बाहेर ठेवलेलं हृदय हे जिवंत राहिलं पाहिजे. याच्यासाठी ज्या मशीन मध्ये ठेवायचं असतं त्या मशीनचं बिल 1 लाख रुपये आलंय. आजीच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणाले रडू नका, बिल जास्त वाटत असेल मी कमी करायला सांगतो. आजी म्हणाली डॉक्टर बिल जास्त झालं याचं मला रडायला नाही आलं, मग का रडताय? तेव्हा त्या आजीने सांगितलं, अहो तुमची शस्त्रक्रिया चालू असताना 10, 15, 20 मिनिटं लागली असतील. ते 10, 15, 20 मिनिटं माझं हृदय जिवंत ठेवण्यासाठी 1 लाख रुपये बिल आलंय. 75 वर्ष जे देवानं हे हृदय जिवंत ठेवलं त्याला काय बिल दिलंय? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी बाकी सगळं सोडून द्या, गुणदोष मनानानी. देवानं 2 कान दिलेत, या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. आमचं काय होतं? हा तिकडं का गेला, तो तिकडं का गेला, यानं असंच का केलं, त्यानं त्या पक्षात जायलाच नव्हतं पाहिजे, साहेबांनी काय कमी होतं केलं त्याला. तुला काय करायचंय? तुला काय कळणार आहे त्याच्यातलं? अहो ईडी शब्दाच्या पाठीमागं लागला की ते भूतकाळात जातं, माणसाच्या पाठीमागं लागला तो काय भविष्यकाळात जाणार आहे का? ज्याचं जळतं त्याला कळतं. पण माणसं नुसतं आपलं सोडायचं आणि दुसऱ्याचं. म्हणून आपण एक ग्रामीण भाषेमध्ये म्हण आहे, तुमच्याकडे का नाही माहित नाही मला, पण आमच्याकडे सर्रास म्हणतात लोक, आपलं ठेवायचं दुसऱ्याचं बघायचं. काय गरज आहे मला सांगा ना? अनिकाचे कानी गुणदोष मनानं आणि तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. असं बोलावं, असं बोलावं. देवानं आम्हाला शब्द धन दिलाय. तुकोबाराय म्हणतात ना, किती हे मोठं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलो का. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. तुका मने पहा शब्दाची हा देव, शब्दाचे गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. येतो मला भीमसेन जोशींचा आवाज काढायला, पण मी काढणार नाही. त्यांच्या मांडीवरती बसून मी भजन केलेलं आहे, शिकलेलं आहे, पण नाही करणार. कारण मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ना. माझा एक वेगळा आवाज आहे ना, नाही का आवाज. उगाच लोक कुणाची ऍक्शन करतात आणि काय महाराज गायले भीमसेन जोशींसारखं. अरे भीमसेन जोशींसारखं गायला दुसरा भीमसेन जोशी येत नसतो. तेच आहे, तेच होणं, पुन्हा ऐसे होणे नाही. सांगायचा विषय हा, आमच्या जीवनामध्ये हे शब्द नावाचं धन आहे. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान. समोरच्याला बोलत असताना असं बोलावं, आपल्यालाही समाधान वाटेल, समोरच्यालाही समाधान वाटेल. आणि असं बोलल्यानंतर तुझं व्हावा हे देव
तरी हा सुलभ उपाव, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार आमच्या जीवनामध्ये घडावा, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अल्प वेळामध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी सेवा केली. खरं पाहायला गेलं तर आपल्या या सुंदर वातावरणामध्ये गात राहावं, बोलत राहावं असंच वाटतंय. तुम्ही सगळी मंडळी अजून सुद्धा एवढा कंटाळा आलेला असताना सुद्धा मी एवढ्या लांबून प्रवास आलो, पण माझा भाग गेला, शीण गेला. खरं सांगू का, आज परिस्थिती अशी आहे, कीर्तनकारांना सगळं मिळतंय, हो सगळं मिळतंय, पण आमच्यासारख्या कीर्तनकारांचं दुर्दैव हे आहे, आम्हाला चांगले श्रोतेच मिळत नाहीत. कारण आता श्रोते फक्त नुसते हास्य जत्रेवालेच आहेत, आणि कीर्तनकार म्हणजे कॉमेडी, वन मॅन कॉमेडी शो झालाय. तुम्ही बघणार आता इथून पुढे, बघा तुम्ही, बघत राहा, बघत गेल्यानंतर बघत राहा. बघा तुम्ही. पण खरं सांगू का, कीर्तनामध्ये फार चांगल्या गोष्टी मांडायच्या असतात, त्या मांडल्या पाहिजेत. अभंग चांगले असतात, त्या अभंगावरती चिंतन केलं पाहिजे, आणि याच्यासाठी कीर्तन आहे. आपण सगळेजण फार सुंदर ऐकताय. सगळ्यांच्या मनामध्ये असाच भक्तिभाव, प्रेमभाव निर्माण व्हावा. आपल्या या शहा गावाची 40 वर्षाची परंपरा अखंड राहावी. पुढच्या 10 वर्षामध्ये आपण अमृत महोत्सव वर्ष करतोय, सुवर्ण महोत्सव वर्ष करावं. अखंड या सप्ताहाचा असणारा अमृतवेल वाढावा. येवलेसे रूप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. कारण या सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये जीवन म्हणजे नेमकं काय ते आपल्याला कळत असतं, का जगायचं हे आम्हाला कळत असतं. माझी एक फक्त विनंती आहे, अजून मोठ्या संख्येनं तरुण मंडळी इथं आली पाहिजेत. माझ्यासारख्या तरुणांचं कीर्तन आहे, वाजवणारे तरुण आहेत, गाणारे तरुण आहेत, इकडे उभे राहणारे चोपदार सुद्धा तरुण आहेत, सगळेच तरुण आहेत. परंतु बाकीचे गावातले तरुण आहेत कुठं हेच कळत नाही. ते काय करून आहेत? आता बाहेर जगामध्ये काय चाललंय आपण पहा. धर्मभावाची जोपासना करता आली पाहिजे. एक सप्ताह आपल्या गावामध्ये असतो, या सप्ताहामध्ये सगळेच्या सगळे तरुण झाडून आले पाहिजे. बघा, अहो जेव्हा शुक्रवार येतो, नमाज पडण्यासाठी जेव्हा वेळ होते, खडखाडा खडखड खडखड सगळ्या शेटर बंद होतात, आणि प्रत्येक तो समाज बांधव तिथे जातो आणि त्या मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पठण करतो. मला त्या धर्माला नावं नाही ठेवायची, उलट कौतुक आहे त्यांचं. विचार करा, आमच्या गावामध्ये असा कुठला दिवस आहे की ज्या दिवशी आमच्या गावातली सगळी तरुण, सगळी गावातली माणसं देवाच्या मंदिरात जातात आणि पूजा करतात, आरतीला उभे राहतात आणि आपली या ठिकाणी भक्तिभावाची जोपासना करतात? सांगा, कुठे आहे? वेळ पुन्हा येणार नाही. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे लागेल, वाट पाहायची नाही. आज आपल्या शेजारी पाहतोय बांगलादेशची काय अवस्था आहे, अफगाणिस्तानची काय अवस्था आहे, आणि आपण जर तरी सुद्धा गाफील असू तर धर्मभाव आपल्याला जिवंत ठेवणार नाही. लक्षात ठेवा, धर्मो रक्षित रक्षती. आपण जर धर्माचं पालन केलं तर धर्म आपला पालन करणार आहे. आणि म्हणून या धार्मिक कामामध्ये इथं आलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे असं वाटत असेल तर त्या कीर्तनामध्ये आलं पाहिजे. पूर्वीची लोक संपत्तीपेक्षा संतप्तीवरती जास्त लक्ष द्यायची. आपली मुलं संस्कारित झाली पाहिजेत याचा विचार करायचे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ही माझी क्लिप जवळजवळ आता परदेशामध्ये फिरायला लागली. या जगातला सर्वात श्रीमंत बाप कोण आहे? ज्याच्याजवळ सत्ता, श्रीमंती, पद, प्रतिष्ठा, पैसा, नोकर, चाकर, गाडी, बंगला आहे. तो श्रीमंत आहे का नाही याचा विचार तुम्ही करा. पण माझ्या दृष्टीने जगातला सगळ्यात श्रीमंत बाप तो आहे ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचार संपन्न आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत बाप तो आहे. आणि ज्याची मुलं व्यसनी आहेत, दुराचारी आहेत, त्याच्या एवढा फाटका बाप जगामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना या कीर्तनामध्ये यावं, या भगवन नामाच्या चिंतनामध्ये आणा. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या धर्मजागरणाची शिकवण दिली, ज्ञानोबा तुकोबारायांनी जी शिकवण दिली, ती शिकवण आम्हाला या ठिकाणी मिळावी म्हणून कीर्तनामध्ये आलं पाहिजे. चांगल्या चांगल्या लोकांनी कीर्तनामध्ये आलं पाहिजे. माझं परवा नगरला डॉक्टर गाडे सरांच्या आजीच्या पुण्यतिथीला माझं कीर्तन होतं. मोठा डॉक्टर आहे, नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा डॉक्टर आहे. मला म्हणाले, महाराज
तुमच्या कीर्तनापुढे मला काय द्यावं हे कळेना, आम्हाला द्यायचं ते दिलंच आहे, पण तुमच्या गुरुकुलाचं काम एवढं मोठं सुरू आहे, आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी द्यायचं आहे. मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर माझ्या गुरुकुलाला जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर एकच करा. ते म्हणे काय करू? तुम्ही सांगाल ते करतो. दर रविवारी तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करा. खरं सांगू का, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, ॲडव्होकेट अशी लोक जेव्हा कीर्तन परंपरेमध्ये येतील सर, तेव्हा या कीर्तन परंपरेला आणि वारकरी संप्रदायाला एक वेगळी उंची मिळाली. वेल एज्युकेटेड व्हाईट कॉलर्ड लोक आमच्या समोर आली पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय हा समाज आणि ह्या संप्रदाय जगापर्यंत पोचणार नाहीत. आणि म्हणून अशा समाजामध्ये आपल्याला धर्मभावाची, संस्कृतीची आणि संतांच्या विचारांची बीजारोपण केली पाहिजेत. याच्यासाठी या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या या जीवनामध्ये आनंद घेऊयात. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. कीर्तनामध्ये यावं आणि शुद्ध होऊन जावं, खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. आपल्या मनामध्ये सुद्धा या कीर्तनाची शुद्ध भक्ती मनोमन विकसित व्हावी. 40 वर्ष झालेत असे अखंड या सप्ताहाची सेवा घडत राहावी. अनेक संत महात्म्यांचे दर्शन आपल्याला व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भक्तीचा जागर व्हावा, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. सर्व गायनाचार्य यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड गायलाय तुम्ही, अगदी शुगर वाढावी एवढं सुंदर गायलंय. पखवाज वादक आमचे एवढे सुंदर वाजवत आहेत. ते बुलेट असते की नाही, बुलेट, मला ती गाडी फार आवडते. ते बुलेट सारखं वाजवणं आहे त्यांचं, म्हणजे पाहिजे तेवढी कंट्रोल पण होते, चालायला लागल्यानंतर स्पीड पण तेवढी असते, परंतु बरोबर लईला आवरता आलं पाहिजे. पळवायला सगळ्यांना जमतो, पण लय धरून वाजवणं फार अवघड आहे. आणि बरेचसे पखवाज वादक मी बघितले, वाजवताना तोंड इकडं करतील, वाकडं करतील, तिकडं करतील, पण हा बाबा हसत वाजवतोय, हसत हसत वाजवणारा पखवाज. फार गोड वाजवलं, त्यांच्या जोरात टाळ्या वाजवा. हो, तुम्ही काय विकत आणल्यासारख्या. साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे गुरुजी हार्मोनियमवरती आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आता काय झालं आहे, माझी शूटिंग चालू आहे झी टॉकीजवरती, आणि त्याच्यामुळे मी जरा थोडंसं आज अर्धा स्केल खाली घेतला. पांढरी 2मध्ये वाजवायचं तसं अवघड असतंय, कारण काळी 2 म्हणजे लोकांना काळ्याची जास्त सर्रास सवयच असते. हो, पांढऱ्याची सवय जरा कमी राहते, म्हणून ते पांढरी 2ला वाजवणं कठीण आहे. पण त्यांनी सुंदर या ठिकाणी हार्मोनियम, जोरदार टाळ्या वाजवा. हां, आणि या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. किती छान दिसतात बघा ना, चोपदार दिसतात का नाही छान. तुम्हाला आलेलं पाकिट निम्म निम्म मला द्या, कारण हे कपडे मी आळंदीवरनं घेऊन आलो यांच्यासाठी. हा, पैसे यांनीच दिले, पण मी जाऊन घेऊन आलो. ते म्हटले होते महाराज आहो चोपदार एवढे चांगले आहेत आमच्याकडं, पण त्यांना कपडे नाहीत घालायला, तुम्ही तेवढं रस्त्यावरनं घेऊन येता का? म्हटलं मी रस्त्यावरनं नाही, आळंदीला जाईन आणि आळंदीला जाऊन घेऊन येतोय. चोपदार म्हणजे साधी गोष्ट नाही. नाथ महाराजांच्या कीर्तनात 2 चोपदार असायचे. कोण माहितीये का? एका बाजूला विठ्ठल भगवंत पंढरीनाथ असायचे आणि एका बाजूला दत्त असायचे. म्हणजे 2 चोपदार म्हणजे एका बाजूला दत्त असतो आणि एका बाजूला विठ्ठल असतो. साधी गोष्ट आहे का? आणि म्हणून हे वैभव आहे. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. राहिल्या साहिल्या माझ्यासाठी सुद्धा वाजवा. आणि तुम्ही एवढे छान कीर्तन ऐकलंय, जवळजवळ 2 तास होऊन गेले. तुम्ही तुमच्यासाठी काय करावं? हात वरती करा, उजवा करा बरं, उजवा हात वरती. विधानसभेला लक्ष असू द्या, वरती हात करा, असा करा, एकदा पाठीमागं फिरवा असा. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शाबासकी. विठ्ठल ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, पुढे उतरे नाही विचारिला अधिकार मी आपुला. म्हणे ज्ञानेश्वरा का